तर बातमी कोल्हापूरमधूनच आहे। श्री अंबाबाई संस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे। विकास आराखड्यासाठी 275 कोटीचा निधी देण्यात आलाय। 4.5 हेक्टर जागेमध्ये हा विकास आराखडा होणार आहे। श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील। अमर, श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि भरघोस असा निधी देखील देण्यात आलेला आहे। अधिकची माहिती। करवीर निवासी अंबाबाई दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात, पण त्यांच्या सुविधा व्यवस्थित होत नसल्याच्या बऱ्याच दिवसापूर्वी तक्रार होती। यासाठी विकास आराखडा तयार करावा, याची सुख सुविधा भाविकांना मिळावी यासाठी बरेच दिवसाला प्रयत्न चालू होते। आर्किटेक्ट सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करण्यात आलाय। 275 कोटीचा प्रस्ताव आहे आराखड्यात। यामध्ये 4 चाकी वाहने पार्किंगची असेल, परत भक्तांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असेल, स्वच्छतागृह असेल, भाविकांचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकरचे उपलब्धता असेल, विविध सण आणि कार्यक्रमानिमित्त एखादं सभागृह असावा असंही व्यवस्था आहे। लाईव्ह साऊंड सिस्टीम, प्रदर्शनाची सभागृह आहे, हॉटेल असावं एखादं, अशा बऱ्याच गोष्टी यात घेतलेल्या आहेत। याचा आराखड्याची मुहूर्त कधी लागतो याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण कोल्हापुरामध्ये बऱ्याच दिवसापासून अंबाबाई मंदिराला येणाऱ्या भाविकांची सुखसुविधा होत नाहीत। यासाठी बऱ्याच जणांनी आग्रह केला होता की काहीतरी चांगलं करावं, आपल्याकडे जगभरातून भाविक येतात, त्यांच्या व्यवस्था व्हावी यासाठी प्रयत्न आहे। या काल संध्याकाळी डीपीडीची जी बैठक होती त्यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय माडे आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय पारित झाला की विकास आराखडा आता पूर्ण झालेला आहे, त्याच्यासाठी आता अंमलबजावणी करावी। येत्या काही दिवसांमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत, त्यावेळी त्यांच्या बरोबर सादरीकरण करून याची काय काय पुढे प्रक्रिया करायची हाही ठराव केला जाऊ शकतो। जान्हवी अमर, साधारण किती दिवसामध्ये आता विकास आराखडा तयार झालाय? साधारण किती दिवसामध्ये काम सुरू होईल आणि किती दिवसापर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे? आता हा प्रारूढ आराखडा केलेला आहे, यावर हरकती मागवण्यात येणार आहेत, कारण बऱ्याच दिवसापासून हरकती या मागवलेल्या नव्हत्या। हरकती मागवल्या जातील, त्यानंतर या कामाला शुभारंभ होईल। मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार होईल, त्यावेळी जिल्हाधिकारी त्याचं प्रारूप दाखवतील आणि त्यावर पुढे कारवाई होईल। खासदार धनंजय माडिक यांनी यात आग्रह भाग घेतलेला आहे। पालकमंत्री मुश्रीफांनी यात पूर्ण भाग घेऊन काय काय करायचं आणि कशा प्रकारे करायचं, काय उणीव आहे, तिथल्या प्रत्येकाच्या नागरिकांच्या सुविधा कशा होतील हेही बघण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री आणि खासदार धनंजय माडिक यांनी सूचना केल्या आहेत। त्यानंतरच या कामाला शुभारंभ होईल। जी धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।